आपण पाहतोय टी टाइम न्यूज। थेट पुण्याला आपण जातोय। पुण्यामधल्या मुकुंदनगर भागामध्ये अनधिकृत दर्ग्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने सध्या आंदोलन करण्यात येत आहे। एक मिनिट आता जेवढे कार्यकर्ते आले माननीय भाईजी जगताप यांनी भारतीय नागरिकत्वाचा पहिला हक्क बजावला। त्यांनी जागतिक आव्हान केलं की डॉक्टर बाबासाहेबांविषयी सांगितलं। त्याला निश्चितपणे घेऊन चालणारे भाई जगताप यांच्याबरोबर आले आहोत। मी स्वतः दलित क्रांती समितीचा प्रदेश कार्याध्यक्ष। आणि अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांच्याकडून। शिवानी, काय नेमका हा विषय आंदोलनाचा, काय घडतंय याच्यात? आपण सध्या जे आंदोलन बघतोय ते मुकुंदनगर परिसरात सुरू आहे। हिंदू सकल जे मंडळ आहे त्यांच्यातर्फे अनधिकृत दर्गा हटवण्याचं हे काम या ठिकाणी करण्यात येणार होतं। मात्र त्यासाठी पडळकर आहेत, गोपीचंद पडळकर आहेत आणि सोबतच योगेश टिळेकर हे देखील या ठिकाणी येणार होते। या दोघांना विरोध करण्यासाठी मास मुवमेंटचे हे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे जण होत आहेत। काही वेळापूर्वी मुकुंदनगरच्या जिथे दर्गा आहे तिथे जिथे बॅरिकेडिंग लावलं होतं पोलिसांनी, त्याच समोर येऊन यांनी ठिय्या आंदोलन केलं। त्याच्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी समजूत काढली आणि त्यानंतर हे कार्यकर्ते पोलिसांचे समजूत काढल्यानंतर ते आता परत निघालेले आपल्याला पाहायला मिळते। हिंदू सकल समाजातर्फे अनधिकृत दर्गा हटवण्याचं आंदोलन आहे ते अजून सुरू व्हायचं। त्यापूर्वी गोपीचंद पडळकर असू दे किंवा योगेश टिळेकर यांचा विरोध करताना हे सगळे कार्यकर्ते दिसून येतात। ज्या प्रकारे हे आंदोलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे, इथून पुढे आता हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे की हे आंदोलन अजून होणार आहे? कशा प्रकारे आता इथून पुढच्या गोष्टी घडण्याची शक्यता दिसते? या आंदोलनासाठी गोपीचंद पडळकर किंवा योगेश टिळेकर हे दोघे जण येणार आहेत आणि या दोघांचा विरोध हे मास मुवमेंट वाले करतात। अमोल, गेल्या किती वेळापासून हे सध्या आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला विरोध करणाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, ज्यांची आता पोलिसांनी समजूत काढल्याचं दिसतंय आणि ते माघारी फिरलेले आहेत? मागील 15 ते 20 मिनिटांपासून हे सगळे कार्यकर्ते जिथे बॅरिकेडिंग लावलं होतं तिथे आंदोलन केलं होतं। त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व धर्म समभाव आहे, हिंदू मुस्लिम एक आहेत असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे असं काहीही करू नका। योगेश टिळेकर असू दे किंवा गोपीचंद पडळकर हे कायम हिंदू मुस्लिम करतात किंवा जातीयवाचक। ठीक आहे, निश्चितपणे पुढे काय होत